प्रोफेसर भोसलेच गणित स्पेशलिस्ट मॅथ्स वर्ल्ड एज्युकेअर. आता होणार शैक्षणिक क्रांती. प्रोफेसर भोसलेच गणित स्पेशलिस्ट मॅथ्स वर्ल्ड एज्युकेअर. हॅलो स्टुडंट, आपण स्टार्ट केले 10वी आणि 10वी मध्ये स्टुडंट सायन्स 1. स्टुडंट सायन्स 1 मध्ये टोटल 10 चॅप्टर्स आहेत आणि 10 चॅप्टर पैकी फर्स्ट चॅप्टर द नेम ऑफ द चॅप्टर इज द ग्रॅव्हिटेशन. स्टुडंट ग्रॅव्हिटेशन मध्ये की आपण फर्स्ट लेक्चर बघणार आहेत आणि स्टुडंट त्या लेक्चर 1 मध्ये आपला टॉपिक असणार न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नमस्कार स्टुडंट, मी धनंजय भोसले, मोटिवेशनल स्पीकर अँड द एज्युकेटर ऑफ द मॅथ्स अँड सायन्स. स्टुडंट आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्टुडंट जरूर सबस्क्राईब करा, असे लेक्चर तुम्हाला येतील. ओके, आता स्टुडंट बघूया थेरी पार्ट. आता स्टुडंट जो पहिला जो पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये असं आपल्याला दिसतंय की स्पेस मधून काही व्यक्तींनी जंप मारलेली आहे आणि जंप मारल्यानंतर स्टुडंट ते जमिनीच्या दिशेने खाली येतात. स्टुडंट दुसऱ्या पिक्चर मध्ये आपल्याला असं दिसतंय काही दोन मुली दोरीवरच्या उड्या खेळत आहेत आणि उड्या मारत असताना उडी मारल्यानंतर परत त्या जमिनीच्या दिशेने खाली येतात. तिसऱ्या पिक्चर मध्ये आपल्याला असं दिसतंय की व्यक्ती स्टुडंट पाणी पितोय आणि पाणी पित असताना ते वरून पडलेलं पाणी स्टुडंट जमिनीच्या दिशेने म्हणजे त्याच्या तोंडामध्ये पडतंय, पण स्टुडंट जमिनीच्या दिशेनेच खाली येतंय ना. ओके, मग स्टुडंट यावरून आपल्या काय लक्षात येतं तर स्टुडंट की आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक वस्तू स्टुडंट खाली पडते, जमिनीच्या दिशेने खाली पडते. स्टुडंट पुढचा पार्ट थेरी पार्ट बघूया. स्टुडंट की आता तुमच्या समोर एक पिक्चर आलाय. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला असं दिसतंय की एक ऍपलचं ट्री आहे. ऍपलच्या ट्री खाली स्टुडंट एक व्यक्ती बसलाय, राईट. स्टुडंट त्या ऍपल ट्रीचं एक ऍपल स्टुडंट खाली पडतं, त्या व्यक्तीच्या नेमकं डोक्यावर पडतं. आता डोक्यावर पडल्यानंतर स्टुडंट तो विचार करतो की ऍपल खालीच का पडलेलं असावं. आपण असतो स्टुडंट ते ऍपल आपण खाऊन घेतलं असतं, पण स्टुडंट तो व्यक्ती म्हणतो की हे ऍपल खालीच का पडलेलं असावं. मग स्टुडंट की ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्याला असं जाणून येतं की प्रत्येक दोन वस्तूंमध्ये अट्रॅक्शन असतं. कोणतेही दोन ऑब्जेक्ट असू द्या त्यामध्ये अट्रॅक्शन असतं. आता स्टुडंट इथून पुढे वस्तूंसाठी आपण ऑब्जेक्ट वर्ड यूज करणार. कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्शन असतं आणि या सगळ्या थेरीमधून तो बसलेला जो व्यक्ती होता ॲपलच्या ट्री खाली तो होता न्यूटन. यामधून स्टुडंट त्याने एक्सपेरिमेंटली शोध लावला की दोन वस्तूंमध्ये स्टुडंट जो काही फोर्स असतो त्याला आपण म्हणणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो त्यांनी स्टुडंट मांडलेली थेरी बघा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स बिटवीन एनी टू बॉडीज. कोणत्याही दोन बॉडींमध्ये कोणता फोर्स असतो तर स्टुडंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक्झॅक्टली राईट. मग आता स्टुडंट बघा की या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी आहेत. मग त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा काय असणार तर अट्रॅक्शन असणार आणि स्टुडंट अट्रॅक्शन म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. स्टुडंट आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. एक कार आहे, एक मुलगा आहे. स्टुडंट त्या दोघांमध्ये सुद्धा काय असणार तर अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आणि तो स्टुडंट तो अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणता असेल तर परत स्टुडंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तिसरं एक्झाम्पल स्टुडंट दोन प्लॅनेट्स आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा काय असणार स्टुडंट तर अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आणि स्टुडंट तो अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच कोण असणार तर स्टुडंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. स्टुडंट की न्यूटनने या सगळ्या एक्सपेरिमेंट मधून एक लॉ मांडला आणि तो लॉ असा आहे स्टुडंट की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन बद्दलचा युनिव्हर्सल लॉ. स्टुडंट तो लॉ काय सांगतो बघा की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. सपोज स्टुडंट दोन ऑब्जेक्ट आहेत की एक ऑब्जेक्ट मास m1 आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास m2 आहे. स्टुडंट त्यांच्यामध्ये जो काही जो फोर्स असणार अट्रॅक्टिव्ह फोर्स तो असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट ना. ओके, म्हणजे स्टुडंट की यावरून आपल्याला असं लक्षात येतं की दोन ऑब्जेक्ट आहेत त्यामध्ये फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि जो तो फोर्स आहे ना स्टुडंट तो फोर्स दोन ऑब्जेक्ट मध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो असतो स्टुडंट इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो फोर्स असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. प्रोडक्ट ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे मासचं मल्टिप्लिकेशन. F इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 असं लक्षात येतं. आता स्टुडंट एक बघा ते डायरेक्टली प्रोपोर्शनल त्या साइनचा अर्थ काय होतो की डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे स्टुडंट फोर्स आणि मास जर वाढलं तर स्टुडंट फोर्स सुद्धा त्या दोन वस्तूंमधला वाढणार. जर स्टुडंट दोन वस्तूंचं मास आपण कमी केलं तर स्टुडंट त्या दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स सुद्धा काय होणार कमी होणार. असं ते डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग असतो. ओके स्टुडंट त्याला आपण नंबर देऊयात इक्वेशन नंबर 1. आता स्टुडंट एक गोष्ट बघा की जे हे दोन ऑब्जेक्ट आहेत त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये स्टुडंट जे काही डिस्टन्स आहे. ओके, दोन ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे स्टुडंट ते डिस्टन्स d आहे. मग आता स्टुडंट हा जो काही फोर्स आहे दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स असणार ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो
ह्या डिस्टन्सला स्टुडंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणून स्टुडंट ह्या लॉचं आपण तिसरं वाक्य जर स्टुडंट जर बघितलं ना तर ते आहे फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. बघा, फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. स्टुडंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे नेमकं काय? तर फोर्स आणि हे डिस्टन्स हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? जर दोन ऑब्जेक्ट मधलं जर डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होणार, आणि जर दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे तर ते कमी झालं तर फोर्स वाढणार. म्हणजे एक गोष्ट कमी झाली तर दुसरी गोष्ट वाढते, हे म्हणजे स्टुडंट त्याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. तर स्टुडंट याला आपण नंबर देऊयात नंबर 2. स्टुडंट फ्रॉम 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो की F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2 अँड फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे आपण लिहिलं F तो डायरेक्टली आणि इन्व्हर्सलीचा तो सिम्बॉल M1 M2 अपॉन d स्क्वेअर, म्हणजे वरचे दोन इक्वेशनला स्टुडंट आपण कंबाईन केलं, राईट. आता स्टुडंट ते जे साइन आहे ओके डायरेक्टली प्रोपोर्शनलचं त्याला आपण रिप्लेस करू शकतो इक्वल आणि कॉन्स्टंटनी. ओके, सो आपल्याला मिळणार की F इज इक्वल टू G इज अ कॉन्स्टंट. स्टुडंट G इज अ कॉन्स्टंट, G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. स्टुडंट हे बघा, ते जे साइन जाऊन इक्वल आणि G आलं त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो स्टुडंट की LHS आणि RHS इक्वल करण्यासाठी की जो आपल्याला मदत लागणार ना तो G आहे. ओके, सो F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. म्हणजे स्टुडंट जो फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तो आहे की F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. म्हणजे कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जो फोर्स असतो तो फोर्स आपल्याला जर फाइंड करायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. मग आता स्टुडंट एक गोष्ट बघा की G म्हणजे नेमकं काय? तर त्या G ला आपण म्हणणार की युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय स्टुडंट? युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे जी ही किंमत कॉन्स्टंट आहे न बदलणारी. ओके, आता स्टुडंट आपण यावर स्टुडंट काही आपल्याला थोडे वाक्य आहेत, एक दोन प्रॉपर्टी आहेत त्या बघूयात. स्टुडंट करण अँड अर्जुन आर द टू फ्रेंड्स. दोन फ्रेंड आहे स्टुडंट करण अँड अर्जुन. करणचा मास M1 आणि अर्जुनचा मास आहे स्टुडंट M2 रिस्पेक्टिव्हली. इट इज सेपरेटेड बाय द डिस्टन्स D आणि त्यांच्यामध्ये स्टुडंट D एवढं डिस्टन्स आहे. मग स्टुडंट करण अर्जुन त्यांचा मास M1 M2 त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे ते D आहे. स्टुडंट एक क्वेश्चन आहे, व्हॉट वुड हॅपन टू द फोर्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये फोर्स किती असेल की जर मास ऑफ द अर्जुन इज डबल्ड. जर अर्जुनचं मास जर डबल झालं तर त्या दोघांमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार? तर स्टुडंट ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर, राईट ना. सो आपण अजूम करूयात स्टुडंट की M2 इज डबल्ड. कोण डबल झालं स्टुडंट? M2 इज डबल्ड. मग स्टुडंट ओरिजिनल फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आहे की F इज इक्वल टू की F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. हा स्टुडंट ओरिजिनल फॉर्म्युला आहे. आता स्टुडंट जर M2 म्हणजे जर M2चं जर मास जर स्टुडंट डबल झालं ना, म्हणजे स्टुडंट दॅट अर्जुनचं मास जर डबल झालं म्हणजे M2 जर डबल झाला तर फोर्स बदलणार ना. सो नवीन फोर्सला स्टुडंट आपण F' नाव दिलं अँड G M1 M2च्या जागेवर लिहिलं की ते मास डबल झाले म्हणजे 2M2 आपण स्टुडंट d स्क्वेअर. याला जर आपण सॉल्व्ह केलं ना स्टुडंट तर ते 2M2 जे आहे तर स्टुडंट ते 2 आपण स्टुडंट पुढे घेऊयात. ओके, सो म्हणजे आपल्याला मिळणार की 2G M1 M2 अपॉन d स्क्वेअर, राईट ना. म्हणजे स्टुडंट आपल्याला असं लक्षात येतं की F' जो नवीन फोर्स आहे तो 2F. F म्हणजे स्टुडंट जुना फोर्स. म्हणजे आधी त्यांचे मास M1 आणि M2 होते तेव्हा फोर्स F होता. ओके, म्हणजे आधीच्या फोर्सपेक्षा जो काही फोर्स आहे तो स्टुडंट आता डबल झालाय. कधी? ज्यावेळेस अर्जुनचं मास डबल झालं मग फोर्स पण डबल होणार. म्हणजे स्टुडंट न्यू फोर्स बिकम्स अ डबल. म्हणजे दोघांपैकी कोणाचंही मास स्टुडंट जर डबल झालं तर फोर्स सुद्धा डबल होणार. व्हेरी गुड. स्टुडंट जो दुसरा क्वेश्चन आहे स्टुडंट तो आपण बघूयात की व्हॉट वुड हॅपन टू द फोर्स बिटवीन देम इफ अ मास ऑफ द बोथ करण अँड अर्जुन इज डबल्ड. आता स्टुडंट दोघांचं जरी स्टुडंट जर मास आहे ना तर ते डबल झालं म्हणजे M1 पण डबल झालं आणि M2 पण डबल झालं. दोघांचे मास स्टुडंट डबल झाले. ओके, म्हणजे M1 इज रिप्लेस बाय 2M1 आणि M2 इज रिप्लेस बाय 2M2. काय होणार बघूयात. स्टुडंट बघा, ओरिजिनल फॉर्म्युला माहिती आपल्याला F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. आता स्टुडंट M1 सुद्धा डबल होणार आणि स्टुडंट M2 सुद्धा डबल होणार. स्टुडंट बघूयात नवीन फोर्स, मग आता मास बदललं मग फोर्स सुद्धा बदलणार ना. सो F' म्हणजे डॅश नवीन फोर्स F' इज इक्वल टू G M1 च्या जागेवर स्टुडंट 2M1 M2 च्या जागेवर स्टुडंट 2M2
अपॉन डी स्क्वेअर. स्टुडंट न्यूमरेटरचे जे काही 2 आणि 2 आहेत ना त्यांचं होणार मल्टिप्लिकेशन आणि 2 × 2 होणार 4. सो की इक्वल टू 4 GM1M2 अपॉन डी स्क्वेअर होणार. राईट ना. म्हणजे काय होणार एफ डॅश इज इक्वल टू 4 आणि जे GM1M2 अपॉन डी स्क्वेअर तो एफ आहे आपला. ओके, इक्वेशन 1 मध्ये माहिती आहे. म्हणजे एफ डॅश इज इक्वल टू स्टुडंट 4F. म्हणजे आधीचा जो जुना फोर्स आहे त्याच्या स्टुडंट 4 पट नवीन फोर्स स्टुडंट वाढलेला आहे. राईट ना. म्हणजे फोर्स बिकम स्टुडंट 4 टाइम्स. राईट स्टुडंट. यामधूनच एक तिसरा क्वेश्चन सुद्धा स्टुडंट एक उपस्थित होतो, तो म्हणजे पाहता की व्हॉट वुड हॅपन टू द फोर्स बिटवीन देम इफ डिस्टन्स बिटवीन देम इज अ डबल्ड. तर स्टुडंट करण आणि अर्जुन मधलं स्टुडंट जर डिस्टन्स जर आता डबल झालं ना, डिस्टन्स इज अ डबल्ड. बघा डीचं 2D झालंय, दिसतंय तुम्हाला. जर स्टुडंट जर डिस्टन्स जर डबल झालं ना तर फोर्स काय होणार, फोर्समध्ये काय बदल होणार बघूयात. स्टुडंट आपण लिहून घेऊयात. इफ डी इज अ डबल्ड, डी डबल झाला तर काय होईल फोर्समध्ये. स्टुडंट ओरिजिनल फॉर्म्युला माहिती आहे, एफ इज इक्वल टू GM1M2 अपॉन डी स्क्वेअर. राईट. आता स्टुडंट डी ची किंमत आपण करणार 2D. ओके, सो डी ची किंमत 2D केली म्हणजे एफ इज इक्वल टू GM1M2 अपॉन 2D ब्रॅकेट स्क्वेअर. मग 2D ब्रॅकेट स्क्वेअरचं काय होणार 2 चा स्क्वेअर 4 आणि डी स्क्वेअरचा डी स्क्वेअर. म्हणजे स्टुडंट इज इक्वल टू 1/4 GM1M2 अपॉन डी स्क्वेअर. स्टुडंट आता 1/4 आणि GM1M2 अपॉन डी स्क्वेअर हे जे आपल्याला दिसतंय. ओके स्टुडंट या ठिकाणी जे आपल्याला दिसतंय GM1M2 अपॉन डी स्क्वेअर हा तर तो आपला स्टुडंट एफ आहे. स्टुडंट तो आपल्याला वरती या ठिकाणी दिसतोय तो एफ आहे. म्हणजे स्टुडंट की यावरून आपल्या असं लक्षात येणार की एफ डॅश इज इक्वल टू 1/4 एफ. म्हणजे जुन्या फोर्सपेक्षा जो नवीन फोर्स आहे ना स्टुडंट तो आहे 1/4. तो किती स्टुडंट 1/4. बघा की फोर्स बिकम्स द 1/4 ऑफ द ओल्ड फोर्स. म्हणजे स्टुडंट तो जुना फोर्स होता आपल्या आता त्याच्यापेक्षा नवीन फोर्स कसा झाला 1/4 म्हणजे कमी झाला. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतंय की डिस्टन्स वाढलं ऑब्जेक्ट मधलं तर फोर्स कमी होणार. ओके, आणि डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढणार. ते म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमुळे. एक्झॅक्टली राईट. आता स्टुडंट बघा की व्हॉट वुड हॅपन द फोर्स बिटवीन देम इफ व्हॅल्यू ऑफ जी इज डबल्ड. जर जी ची व्हॅल्यू जर डबल झाली तर फोर्समध्ये काय फरक होणार. ऑब्वियसली स्टुडंट फोर्स सुद्धा डबलच होईल. बघूयात काय होईल. ओके, इफ जी इज अ डबल स्टुडंट जी डबल झाला म्हणजे जीच्या जागेवर आपण आता 2G घेणार. एफ इज इक्वल टू GM1M2 अपॉन डी स्क्वेअर. मग आता स्टुडंट हे जे आहे ना की त्यावरून आपल्या असं लक्षात येतंय की हा जो जुना फॉर्म्युला आहे आता जी डबल झाला फोर्स सुद्धा बदलणार. सो नवीन फोर्स काय मिळणार बघा की एफ इज इक्वल टू 2 GM1M2 अपॉन डी स्क्वेअर. राईट स्टुडंट. त्याला 2 ला आपण जर पुढे लिहिलं तर GM1M2 अपॉन डी स्क्वेअर परत एफच आहे, जुना फोर्स आहे. म्हणजे आपल्याला मिळणार स्टुडंट तर एफ डॅश इज इक्वल टू 2F म्हणजे फोर्स बिकम डबल. फोर्स बिकम डबल. एक्झॅक्टली. म्हणजे जी ची व्हॅल्यू जरी डबल झाली तरी स्टुडंट फोर्स काय होणार डबल होणार. व्हेरी गुड. एक्झॅक्टली राईट. आता स्टुडंट एक क्वेश्चन आहे आपल्याला. वाय जी इज कॉल्ड युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. जीला आपण स्टुडंट असं का म्हणणार की युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. स्टुडंट आन्सर मध्ये स्टुडंट द व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट डिपेंड अपॉन नेचर अँड साईज ऑफ द बॉडीज. स्टुडंट ज्या पण बॉडीज असतील ना तर त्या बॉडींच्या साईजवर आणि तो ऑब्जेक्ट कसा आहे त्यावर बिलकुल बी स्टुडंट जी ची व्हॅल्यू डिपेंड नाही. इट डज नॉट डिपेंड अपॉन नेचर अँड द मीडियम बिटवीन द टू बॉडीज. हा जो जी आहे ना त्याची व्हॅल्यू स्टुडंट डिपेंड नाही हो. कशावर डिपेंड नाही स्टुडंट त्या जीची व्हॅल्यू. इट इज डज नॉट डिपेंड अपॉन द मीडियम बिटवीन द टू बॉडीज. दोन बॉडींमध्ये नेमकं स्टुडंट कोणतं मीडियम आहे, एअर आहे, गॅस आहे, लिक्विड आहे, कोणतं मीडियम आहे स्टुडंट याच्यावर जीची व्हॅल्यू डिपेंड नाही. सो म्हणून स्टुडंट युनिव्हर्सल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशन हा जी असतो. राईट ना. आन्सर बघून घ्या. आणि स्टुडंट हा जो काही जी आहे त्याची व्हॅल्यू नेमकं काय तर जी ची व्हॅल्यू आहे स्टुडंट की 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. बघा जी ची व्हॅल्यू काय स्टुडंट पाठ करा. आपल्या स्टुडंट ही पेपरला सुद्धा ही व्हॅल्यू विचारली जाऊ शकते. काय स्टुडंट जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. एक्झॅक्टली राईट. आता स्टुडंट बघा की जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो जी आहे त्याचं स्टुडंट आपल्याला लिहायचं युनिट्स. त्याचं काय लिहायचं स्टुडंट आपल्याला आता तर युनिट्स. तर बघूया स्टुडंट युनिट्स आपण कसं लिहिणार. स्टुडंट वी नो दॅट आपल्याला असं माहिती आहे की एफ इज इक्वल टू GM1M2 अपॉन डी स्क्वेअर. तर असा तर स्टुडंट फॉर्म्युला आहे. एक्झॅक्टली.
मग स्टुडंट याला जी मध्ये आपण स्टुडंट टर्न करून घेऊ शकतो. जर आपण स्टुडंट एका साईडला ठेवला ना तर m1 m2 स्टुडंट खाली जाईल, राईट, आणि डी स्क्वेअर स्टुडंट वरती जाईल स्टुडंट एफ कडे. हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. सो स्टुडंट जी इज इक्वल टू एफ डी स्क्वेअर आणि m1 m2 खाली, म्हणजे जी इज इक्वल टू एफ डी स्क्वेअर अपॉन m1 m2. आता स्टुडंट याचा आपल्याला स्टुडंट काय लिहायचं आहे तर युनिट लिहायचं आहे. युनिट लिहूयात, युनिट ऑफ जी, युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग आता स्टुडंट आपल्याला माहिती आहे की काय तर एफ फोर्स. हां, मग स्टुडंट आपल्याला माहिती आहे की एसआय युनिट ऑफ जी आपण लिहिणार आहेत, त्यामध्ये एसआय युनिट ऑफ फोर्स काय असतं तर न्यूटन असतं. म्हणजे जो फोर्स आहे, न्यूमरेटर बघा फोर्स आहे, त्याचं युनिट स्टुडंट न्यूटन. काय स्टुडंट? न्यूटन. स्टुडंट जो डी आहे, डी म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्स आपण मीटरमध्ये मोजतो. डी म्हणजे डिस्टन्स आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, त्यामुळे मीटरचा स्क्वेअर. सो स्टुडंट तिथे येणार की डिस्टन्स म्हणजे डी मीटरचा स्क्वेअर. एक्झॅक्टली राईट. म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन स्टुडंट अपॉन त्या ठिकाणी स्टुडंट आहे m1 m2. मास आपण केजी मध्ये मोजतो, m1 केजी मध्ये, m2 केजी मध्ये स्टुडंट केजीचा स्क्वेअर. एक्झॅक्टली. म्हणजे स्टुडंट एसआय युनिट ऑफ जी भेटला आपल्याला न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. म्हणजे स्टुडंट ही शॉर्टली बघा की n फॉर नाना, m फॉर म्हशी, त्याचा रेस टू 2 म्हणजे नानाच्या म्हशी 2 अपॉन के फॉर काका, जी फॉर गाया आणि गाया 2, नानाच्या म्हशी 2, काकाच्या गाया 2, नानाच्या म्हशी 2, काकाच्या गाया 2, म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, एक्झॅक्टली स्टुडंट दिस इज द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, गुड. स्टुडंट काही MCQ आहेत आपल्यासमोर. काय MCQ आहेत बघूयात. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन, बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन द फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट इज गिवन बाय. म्हणजे स्टुडंट न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्या लॉनुसार फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट, अर्थ ऑब्जेक्टवर कोणता फोर्स लावते तर स्टुडंट ऑप्शन आपल्या समोर दिसतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. मग स्टुडंट फॉर्म्युलाच त्यामध्ये आपल्याला दिसतोय की एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. एक्झॅक्टली. स्टुडंट सेकंड एसआय युनिट ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचं एसआय युनिट स्टुडंट आपण आत्ताच बघितलंय, तर त्यामध्ये स्टुडंट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर होता. पण स्टुडंट केजी स्क्वेअर जर न्यूमरेटरला आला तर ते रेस टू -2 बनणार. ओके, म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2. राईट. स्टुडंट जो थर्ड क्वेश्चन आहे ना, थर्ड क्वेश्चन इज दॅट व्हॉट स्टुडंट, व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन असा आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इन एसआय सिस्टीम इज एक्सपेरिमेंटली फाउंडेड टू बी. जीची व्हॅल्यू काय स्टुडंट एक्सपेरिमेंटली फाउंड केली ती आहे 6.67 इंटू 10⁻11. दिस इज द व्हॅल्यू. स्टुडंट एक्झॅक्टली स्टुडंट आतापर्यंत आपण बघितलं आणि जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन हा जो पूर्ण आपला जो टॉपिक आहे स्टुडंट त्या पॉईंटवरचा आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. ओके, तर स्टुडंट असा जो टॉपिक आहे आपण नवीन लेक्चरमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.